तर चला आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघायचं आहे की स्नॅपसीड ॲप्लिकेशनची बेसिक इन्फॉर्मेशन। त्यामध्ये आज आपण बघायचं आहे की फोटोला एडिट कसं करायचं असते, फोटो ब्लर कसा करायचा असतोय ते देखील आज आपण ह्या व्हिडिओत बघायचं आहे। आणि हे स्नॅपसीड ॲप्लिकेशन तुम्ही आपल्या प्ले स्टोअरवरून देखील डाउनलोड करू शकता। तर आता तुम्हाला सगळ्यात आधी स्नॅपसीड ॲप्लिकेशन उघडायचं आहे आणि तिथे प्लसच्या आयकॉनवर टॅप करायचं आहे। मग तिथे तुम्ही प्लसच्या आयकॉनवर टॅप केल्यावर तुमची गॅलरी ओपन होईल। तिथे तुम्ही तुमचा फोटो देखील ऍड करू शकता। आता इथे मी हा फोटो सिलेक्ट केला आहे, तुम्ही तुमच्यानुसार कोणता देखील फोटो सिलेक्ट करू शकता। आता त्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला ढीग प्रकारचे फिल्टर बघायला मिळतात, त्यामध्ये तुम्ही तुमच्या फोटोनुसार कोणता देखील फिल्टर सिलेक्ट करू शकता। मग आता तुम्हाला खालच्या साईडला टूलचा ऑप्शन दिसत असेल, त्यावर टॅप करून तुम्ही तुमच्या फोटोला आणि जरा क्रिएटिव्ह बनवू शकता। आता तुम्ही टूलच्या ऑप्शनवर टॅप केल्यावर तुम्हाला ढीग प्रकारचे टूल्स बघायला मिळणार आहेत। आता त्यातला पहिलाच ऑप्शन म्हणजे तुम्ही तुमच्या इमेजला जसं तुम्हाला पाहिजे तसं ट्यून करू शकता। आता ट्यून म्हणजे काय तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता। आता जो 3 नंबरचा ऑप्शन आहे तो कर्व मध्ये तुम्ही तुमच्या इमेजला कर्व मध्ये एडिट करू शकता। आता त्याला करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी असं 4 पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्ही तुमचा कोणता देखील पॉईंट हलवल्यावर तुम्हाला कसा कलर पाहिजे तसा तुम्ही ऍडजस्ट करू शकता। आणि आता ही ऍडजस्टमेंट तुम्ही तुमच्यानुसार करू शकता। आणि ह्याच्यावर जर ट्युटोरियल पाहिजे असेल तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि ह्याच्यावर आपण ट्युटोरियल करू। आणि तुम्हाला खालच्या साईडला त्या ग्राफचा प्रीसेट देखील बघायला मिळतात, त्याचा यूज करून तुम्ही तुमच्या इमेजला आणि जरा एडिटिंग करू शकता। मग आता तुम्हाला त्यामध्ये ढीग प्रकारचे प्रीसेट बघायला मिळतात, त्यामध्ये तुम्ही कोणता देखील सिलेक्ट करू शकता। त्या फिल्टरचा यूज तुम्हाला जर ग्राफ वापरला येत नसेल तर त्यामध्ये तुम्ही करू शकता। मग आता त्यानंतरचा जो ऑप्शन आहे तो व्हाईट बॅलन्स मध्ये तुम्ही तुमचा एक मेन कलर सिलेक्ट करून तुमच्या इमेजला आणि जरा क्रिएटिव्ह बनवू शकता। आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी या व्हिडिओत आता स्नॅपसीड ॲप्लिकेशनची बेसिक इन्फॉर्मेशन देत आहे। तुम्हाला जर फोटो प्रॉपर मध्ये एडिट करायचा असेल तर त्यावर आपण ट्युटोरियल करणार आहेत। मग आता त्यानंतरचा जो ऑप्शन आहे तो क्रॉप्ड मध्ये तुम्ही तुमच्या इमेजला कोणत्या देखील साईज मध्ये क्रॉप्ड करू शकता। तर आता क्रॉप्ड म्हणजे काय, क्रॉप्ड म्हणजे तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता त्याला प्रॉपर मध्ये कसं ऍडजस्ट करतोय तसं। मग आता त्यानंतरचा जो ऑप्शन आहे जो रोटेट म्हणजे तुम्ही तुमच्या इमेजला असं प्रॉपर मध्ये रोटेट करून ऍडजस्ट करू शकता। मग आता त्यानंतरचा जो ऑप्शन आहे तो परस्पेक्टिव्हचा, मग त्या ऑप्शनवर टॅप करून तुम्हाला फ्रीच्या ऑप्शनवर टॅप करायचा आहे आणि असं मग तुम्ही तुमच्या इमेजला ऍडजस्ट केल्यावर तुमचा इमेज एक्सपांड होईल। आता ते करताना तुम्हाला मेजर मध्येच करायचं आहे, नाहीतर तुमचं इमेज ब्लर होईल आणि तुम्हाला स्क्रीनवर बघितल्यावर लगेच समजूनच जाईल मी कसं करतोय तसं करायचं आहे। मग आता त्यानंतरचा जो ऑप्शन आहे तो सिलेक्टिव्हचा, त्यावर टॅप करा। आता सिलेक्टिव्ह ऑप्शनचा यूज कसा करायचा, आता तुम्हाला एक प्रॉपर मध्ये पॉईंट सिलेक्ट करायचा आहे। तुम्ही त्या पॉईंटला सिलेक्ट करून तुम्ही त्याच्या ऍडजस्ट मध्ये जावा आणि तुम्ही त्या पॉईंटच्या ऍडजस्ट मध्ये जाऊन तुम्ही त्याचा कलर देखील बदलू शकता, म्हणजे तुम्ही त्या पॉईंटचा फिल्टर देखील बदलू शकता। मग आता त्यानंतरचा जो ऑप्शन आहे तो ब्रश मध्ये तुम्ही तुमच्या ऑब्जेक्टला असं प्रॉपर मध्ये पांढऱ्या कलर मध्ये ब्रश देखील करू शकता। तर त्याचा यूज तुम्ही तुमच्या इमेज नुसार करू शकता। मग आता त्यानंतरचा जो ऑप्शन आहे तो ग्लॅमर ग्लोचा, त्यामध्ये तुम्ही तुमच्या इमेजला कोणता देखील ग्लो सिलेक्ट करू शकता आणि त्या ग्लोची ऍडजस्टमेंट तुम्ही तुमच्या इमेजवर इकडे तिकडे स्लाइड करून ऍडजस्टमेंट करू शकता। मग आता त्यानंतरचा जो ऑप्शन आहे तो ड्रेमचा, आणि आता त्यामध्ये तुम्हाला फिल्टर्स बघायला मिळतात। आणि आता त्यानंतरचा जो ऑप्शन आहे तो वेंटेजचा, वेंटेज म्हणजे तुम्ही तुमच्या इमेजला कोणत्या देखील वेंटेज लुक मध्ये ऍडजस्ट करू शकता। आणि आता या ऍप्लिकेशन मध्ये मी जो फिल्टर यूज करतोय तो वेंटेज मधून यूज करतोय, तुम्ही देखील प्रॉपर मध्ये करू शकता। मग आता त्यानंतरचा जो ऑप्शन आहे तो ग्रे फिल्म म्हणून, त्यामध्ये पण तुम्हाला ढीग प्रकारचे फिल्टर बघायला मिळतात। त्याच्याच पुढच्या साईडला ऑप्शन मध्ये तुम्हाला एक जुन्या टाइप मध्ये फिल्टर बघायला मिळतात आणि ते देखील तुम्ही तुमच्या इमेज मध्ये ऍड करू शकता। मग आता तुम्हाला त्या ऑप्शनच्या पुढच्या साईडलाच तुम्हाला एक फिल्टर ऍडजस्टमेंटचा एक ऑप्शन बघायला मिळतोय आणि त्याच्याच पुढच्या साईडला तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईटचा ऑप्शन देखील बघायला मिळतोय आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या इमेजला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये ऍडजस्ट करू शकता। आणि त्याच्याच पुढच्या साईडला अजून एक ऑप्शन तुम्हाला बघायला मिळते, त्यामध्ये पण तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट फिल्टर ऍडजस्टमेंट करू शकता। मग आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन लेन्स ब्लर म्हणून आहे आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या सर्कलला मेन मिडलला सेट करायचा आहे आणि अशा प्रकारे ऍडजस्ट करायचा आहे आणि त्यामुळे तुमच्या इमेज एक प्रॉपर मध्ये ब्लर येऊन जाईल, त्यामुळे तुमचा इमेज आणि जरा क्रिएटिव्ह वाटेल। आणि हा ब्लर इफेक्ट तुम्ही तुमच्या इमेजच्या कॉर्नरला यूज करून तुमच्या इमेजला आणि जरा क्रिएटिव्ह बनवू शकता। आणि आता त्यानंतरचा जो ऑप्शन आहे तो विजेंट म्हणून, त्यामध्ये तुम्ही तुमच्या कॉर्नरच्या पार्टला डार्क लाईट करू शकता। मग आता त्यानंतरचा जो ऑप्शन आहे तो टेक्स्टचा ऑप्शन, त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणता देखील टेक्स्ट सिलेक्ट करून तुम्ही तुमच्या इमेजला आणि जरा क्रिएटिव्ह बनवू शकता। आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरा देखील आवडला असेल तर आपल्या पेजला सबस्क्राईब देखील करू शकता। आणि हा बेसिक इन्फॉर्मेशनचा तुम्हाला व्हिडिओ जरा देखील आवडला असेल तर आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजचं बेल आयकॉन देखील दाबू शकता। चला